हाकलाय लागला बघा मला, लाईटच नाही इकडे. लास्ट फ्लाईट काम बघितलं तर मला काम भेटेल का नाही. पळाला कॉन्फिडेन्शियल असतं. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. कोण आले बघा आपल्याकडे सकाळी सकाळी. आज रुद्रजी आ गए हे कारण कालपासून एक्झाम संपलेली आहे त्याची. सो आता तो पण जॉईन करणार आहे आपल्याला वर्कआउटला. सो आता फटाफट वर्कआउट करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. डन विथ द वर्कआउट. 6:45 वाजलेत आणि रुद्र बघा, मला नाही वाटत तो उद्या येईल म्हणून. उद्या त्याचा बर्थडे आहे आणि आज वर्कआउटला आलता. पहिलाच दिवस मस्त जोर आणि बैठका मारल्यात बाईनी. तर फुल पॅक झालाय. बैठका नाही पॅक झाला, बाकी काय नाही. एकदम चांगला आहे. पाय ठीक आहे. बट स्टार्टिंग ह्याच्यापासूनच बेसिकपासूनच भारी होतं. तर आता जाऊ खाली, आवरतो वगैरे आणि मग तुम्हाला भेटतो. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 24 ऑफ डेली ब्लॉगिंग. मी विचार करतोय की 30 डेज पर्यंत आपण कन्सिस्टंट राहू, त्यानंतर मग थोडं ब्रेक घेऊन एक दोन दिवसांनी असा विचार चालू आहे. सो बघूयात काय होतंय ते. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि इकडे आपला व्लॉग जो आहे तो रेडी आहे. थोड्या वेळातच हा लाईव्ह होऊन जाईल. बाय द वे, आपला टायमिंग कसा आहे 9:45. दररोज 9:45ला एक्झॅक्ट डॉट आपला व्लॉग येतोच म्हणजे येतोच. सो कन्सिस्टन्सी केली 10 out of 10. लगेच कमेंट सेक्शन मध्ये लिहून टाका. तुमच्याकडे काय आयडिया असेल ना ह्या सेटअपला, थोडंसं ना मला रंगीन बनवायचं आहे, म्हणजे असे लाईट्स वगैरे लावायचे. तर माझं डोकं नाही चालत आहे. मी इकडे वरती लाईट्स लावल्यात बघा, इथे लावल्यात. रात्रीच्या मस्त याच्यावरती लाईट पडती. बट दिवसाचं ना इथे थोडंसं काहीतरी लिटअप पाहिजे असं मला वाटतं. जसं वरती बघा हे आदियोगीचा स्टॅच्यू आहे ना, त्याला मी इथे लाईट्स लावल्यात. सो हे बघा कसलं मस्त दिसतं. सो आता इथे ना काहीतरी करायचा विचार आहे. सो बघू. जर तुमच्याकडे काय आयडिया असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत सगळ्या, त्या लिंक्सवरती तुम्ही कनेक्ट करू शकता माझ्याशी. बाय द वे, टेबल बघा क्लीन. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कूलर तर दाखवला, फॅन दाखवायचा राहिला होता. सो हा आहे तो जायगॅन्टिक फॅन, क्रॉम्प्टनचा आहे. बेस्ट इज की ह्याचे जे स्विच आहे ना ते इथे आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, स्पीड कंट्रोलर इथे. पण हा 1वरच खूप जास्त खतरनाक हवा देतो. थांबा लावून दाखवतो तुम्हाला. हा 1वरती आहे, जबरदस्त हवा देतो हा. आता 1वरती आहे फक्त. अजून याच्यामध्ये 2 स्पीड आहेत. सो बघा, आवाजावरनं तुम्हाला कळत असेल खतरनाक हवा आहे. बंद करू आपण आता. 90 वॅट्सचा आहे हा. 90 वॅट्स. 90 किती आहे? 98 वॅट्स आहे बघा. इथे लिहिलेले, इथे 1x मध्ये. 98 वॅट्स. सो आम्ही म्हटलेलं की फंक्शन्स वगैरे पण असतात आपल्या इथे, काही ना काही. सो म्हटलं की फंक्शनला पण काम असेल असं. सो म्हणून आम्ही मोठा घेतला. हा हाईटनी छोटा वगैरे पण होतो. सो इफ यू गाईज वॉन्ट यू कॅन बाय इट फ्रॉम युअर जवळचं दुकान. तर मंडळी, टाइम चेक. इट्स 3:54 इन द आफ्टरनून. आणि आता मी निघालोय पवनाला, कारण तिकडे आपला एक प्रॉपर्टी शूट आहे. सो तिकडे चाललोय आता. शूज घालू आणि अक्षय येतोय घ्यायला. सो फटाफट जावं. हे पण कॅरी करतोय मी, जरा POV शॉट्स घ्यायचे मला रीलसाठी. सो लेट्स गो. चलो. वी आर ॲट द लोकेशन. हे समोरचा विला आहे ना, हा आहे. पण काय व्ह्यू भेटत असेल यार तिथून वरनं, पूर्ण डॅम व्ह्यू. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. क्लास व्ह्यू आहे भाई. व्ह्यू बघा, हे बघा, हा पूल आहे आणि हा डॅम. खतरनाक व्ह्यू. आणि इकडे माझं 2 बेडरूम आहे आणि
अच्छे 2 बेडरूम्स, ज़बरदस्त प्रॉपर्टी है भाई. तर आता इसका शूट करेंगे जरा, मजा आएगा. प्रॉपर अशी जरा मस्त प्रॉपर्टी असेल ना तर शूट करायला पण मजा येते. समोर बघा तो दिसतोय, तो आहे तुंग किल्ला. तिकडे तो आहे तिकोना आणि इकडे मागे लोगड विसापूर वगैरे. सो नाव लेट्स बिगिन विथ द शूट. तर आत्ता जस्ट ड्रोन शॉट्स वगैरे झाले. तर लाईटचा वेट करतोय आम्ही, कारण लाईटच नाही इकडे. सो अख्खे विल्याचे लाईट डाऊन आहेत. सो लाईट आल्याशिवाय आपण शूट नाही करू शकत. तोपर्यंत मस्त व्ह्यू एन्जॉय करू. तिकडे मस्त सनसेट होतो. सो आता लवकर आले पाहिजे लाईट, कारण मग इनडोअर शूट झाला ना, मग हा जो आउटडोअर व्ह्यू भेटेल ना मस्त सनसेटच्या टायमाला, लय क्लास भेटेल. सो बघूयात. बाय द वे तिकडे बोटिंग वगैरे चालली आहे. तसं माझा प्लॅन होता की माझ्या भावाचं जे विकासचं कॅम्पिंग आहे ना, इकडे 2 कॅम्पिंग साईट्स आहेत. एक कॅम्प स्क्वेअर आणि एक 18 ब्लू करून काहीतरी आहे. सो ते आपण तुम्हाला दाखवायचे होते, बट आता लेट होईल इकडे शूटमध्ये. सो बघू, जर गेलो तर ते पण दाखवेल, नाहीतर मग नंतर कधीतरी येऊ. ह्या पोराचं आहे ना, मागासपासून 2-3 वेळा झाले नुसते फोटो काढतोय भाई. काय आवडले काय माहिती याला. काय नाही शूट बीट काय नाही. 17 वेळा वरती जातोय, 17 वेळा खाली येतोय, बाकी काय नाही. काय ऐकू नका, हे असंच यायचं. पळाला टाइम चेक मध्ये 6:17 आणि फायनली लाईट आली आहे. सो आता फटाफट शूट कंप्लीट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. काय मध्ये मध्ये येतोय, आम्हाला शूट काय करून देत नाही. गाईज बघा कसं बोलते मला, व्हिडिओ घ्या म्हणून मागून. काम दाखव माझा. काम बघितलं तर मला काम भेटेल का नाही. काम मिळणार जरुरी. गाईज बघा प्रॉपर्टी करायची, शूट करायची बघायची. घाम फुटायला लागला भाई. इतकं पटापट शूट केलंय. त्यावेळेस हे कॅरी केलं होतं मी, म्हटलं POV तुम्हाला पण देईल. पण हे बघ ना, पाणी आहे ना आता खूप खाली गेले, नाहीतर मग इथे पार इथं डायरेक्ट टच होतं. सो पावसाळ्यामध्ये काय जबरदस्त व्ह्यू असेल या विलाचा. काय सही आहे. बाय द वे तिकडे सनसेट झाला आहे. आपण आतमध्ये जेव्हा शूट करत होतो ना, बाय द वे हे 2 बेडरूम आहेत आणि इकडे आतमध्ये वरती 2 बेडरूम आहेत. वरनं पण व्ह्यू, इकडनं पण व्ह्यू आणि इथे स्विमिंग पूल. इथनं तर व्ह्यूच व्ह्यू भाई. नाद खोळा. फायनली डन विथ द शूट. आता किती झाले माहिती का, 6:50 झालेत. आता फक्त एक ड्रोन शॉट घ्यायचा, लाईट्स वगैरे सगळे लावून मग झालं. मग रॅप अप, मग जाऊया तिथून. आणि जे मी तुम्हाला कॅम्पिंग सांगत होतो ना माझ्या मावशीच्या पोराची, तर ती मी एक कॅम्पिंग तर तुम्हाला दाखवलेली ऑलरेडी. आपला 31st ब्लॉग असेल, लास्ट टू लास्ट इयरचा. तर हे जे दिसतंय ना, ह्याच्या पलीकडे इथे आणि एक त्याच्या तिकडे ती नवीनवाली साईट तुम्हाला दाखवायची होती. बट आता हा ब्लॉग आपण या साईट पुरताच मर्यादित ठेवू. नंतरच्या ब्लॉगमध्ये स्पेशल ब्लॉग बनवू त्या साईटचा, कारण 1 नंबर साईट आहे. तुम्हाला मस्त दिसेल आणि तुम्हाला जर बुकिंग्स वगैरे करायचे असेल सगळे डिटेल्स वगैरे मी तिथं शेअर करेन. काय ते काय चाललंय बघा. हा बघा आता हाकलाय लागला बघा मला. दुसऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये बघा कशी फोटोशूट चालू आहे. शूट साठी आले काय ओनरचं नाव काय सांग मग. मला माहिती आहे पण मी सांगू नाही शकत, ते कॉन्फिडेन्शियल असतं. ओके हे फोटो इकडे लास्ट फ्लाइट. अँड आय एम बॅक होम. आता 8:30 वाजलेत, 8:36 झालेत. फायनली शूट वगैरे करून त्यानंतर जरा तिकडे पण गेलो होतो मी, म्हणजे तुम्हाला ती बोललो ना ती साईट दुसरीवाली, तिकडे गेलतो. पण मी शूट का नाही केलं, म्हटलं की त्याचा एक सेपरेट व्लॉग तुम्हाला मिळेल, कारण मी परत ते साईट पण शूट करायला जाणार आहे. सो त्याचा सेपरेट व्लॉग दाखवतो. आज मी थोडं POV वगैरे ट्राय केलं तुम्हाला दाखवायचं नेक माउंटनी. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. तर हा ब्लॉग इथे संपवूयात. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मित्रो, बाय बाय. बाय द वे तुम्ही हा ब्लॉग बघताय होळीच्या दिवशी, सो हॅपी होली टू यू ऑल. बाय बाय.